बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। वाढीव घरपट्टी विरोधात आज धुळे मनपावर जन आक्रोश मोर्चा। धुळ्यातील संभाजी गार्डनच्या सुशोभीकरणास महापौर आयुक्तांचे मोठे योगदान, संभाजीराजे पूर्णाकृती समितीचे प्रतिपादन। निसर्ग मित्र समिती धुळे मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा धुळे जिल्हा परिषदेत सत्कार। सत्यशोधक चित्रपट 5 जानेवारी पासून होतोय रिलीज। आळंदी येथे होणाऱ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात बैठक संपन्न। सुखरूप रेल्वे प्रवासामुळे विरारकरांकडून आनंदोत्सव। धुळ्यातील शालेय विद्यार्थी सनी साळवे खून प्रकरणातील चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा। माता हिंगलाज टीव्हीच्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण यूट्यूबवर देखील पाहू शकता। यूट्यूब, फेसबुक, ट्विटरवर माता हिंगलाज टीव्हीच्या बातम्यांना लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। विकासापासून कोसोदूर असलेली आणि वाढीव घरपट्टीमुळे हैराण झालेल्या नागरिकांची परिस्थिती लक्षात घेत आज धुळ्यात समाज समता संघाचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड यांच्या नेतृत्वात महापालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढून आयुक्तांना या संदर्भाचं निवेदन सादर करण्यात आलं। तसेच मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आमरण उपोषणास बसू असा इशारा देखील किरण गायकवाड यांनी यावेळी दिला। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील सिद्धार्थनगर, नवजीवन नगर, देशमुख नगर या भागामध्ये आज पावेतो नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत कुठलंच काम झालेलं नाही। त्यामुळे या भागातील नागरिक विकास कामांपासून कोसोदूर आहेत। तसेच वाढीव घरपट्टी लादण्यात आल्यामुळे या भागांमधील सर्वसामान्य नागरिक पूर्णतः हैराण झाले आहेत। तसेच जनतेच्या आरोग्याकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले आहे। त्यामुळे विकास कामांबरोबर वाढीव घरपट्टी मागे घेण्यात यावी आदी मागण्यांसाठी आज महानगरपालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला, अशी माहिती किरण गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना दिली। जन आक्रोश मोर्चात महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सर्व महापुरुष शक्तीवर अभिवादन करून आज आम्ही 21/12/2023 रोजी महापालिकेवरती जन आक्रोश मोर्चा घेऊन आलेलो आहे। कारण महापालिकेचा हा भोंगळा कारभार मनमान्या चालू आहे आणि या मनमान्यांना थांबवण्यासाठी आज पूर्ण जनता रस्त्यावर उतरली आहे। आणि या जनतेने आज ठरवलं आहे की जोपर्यंत महापालिका हा आपला मनमानपणा थांबवणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा जन आक्रोश मोर्चा हा आक्रोश मोर्चाच्या हेतूने जर यांनी ऐकलं नाही तर आम्ही महापालिकेच्या बाहेर आमरण उपोषण करणार आहोत। महापालिकेचा भोंगळा कारभार असा आहे की ज्या लोकांना 1 पट घरपट्टी होती त्या लोकांना 10 पट घरपट्टी दिलेली आहे। तर प्रशासनाला आम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही कोणत्या बेसवरती महापालिकेने ह्या घरपट्ट्या आकारलेल्या आहेत। आणि दुसरा म्हणजे प्रभाग 15 मध्ये आतापर्यंत दलित वस्ती सुधार योजनेचं एकही काम त्यांनी केलेलं नाही आहे। आम्ही मागच्या टायमालाही मोर्चा आणलेला होता, फक्त आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं। या महापालिकेचं असं आहे, एक तर आंधळ दळत आहे आणि कुत्रा पीठ खात आहे। यामध्ये प्रशासनाचा कोणाचा वचक राहिलेला नाही आहे आणि 2-4 लोक ही महापालिका चालवत आहे। या प्रशासनाला आम्ही धिक्कार करतोय, निषेध करतोय आणि या महापालिकेने जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही आमरण उपोषण या पालिकेच्या करणार आहोत। एवढं बोलतो, सांगतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। धुळे महानगरपालिकेच्या महापौर आणि आयुक्त मॅडमांनी दिलेल्या योगदानामुळे आज छत्रपती संभाजीराजे पुतळा कामाबरोबर वॉल कंपाऊंड आणि सुशोभीकरणाचे महत्त्वपूर्ण काम होत असल्यामुळे आम्ही महापौर व आयुक्त मॅडमांचे सदैव ऋणी राहू असे प्रतिपादन आज संभाजीराजे पूर्णाकृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले। धुळ्यातील देवपूर भागातील सावरकर पुतळा परिसरात असलेल्या संभाजी गार्डन येथील छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह परिसराचं काम करण्यात यावं या मागणीसाठी संभाजीराजे पूर्णाकृती समितीतर्फे धुळे मनपाचे महापौर व आयुक्तांकडे सतत पाठपुरावा केला जात होता। अखेर समितीच्या पाठपुराव्याची महापौर व आयुक्तांनी दखल घेत आज संभाजी गार्डन पुतळा परिसराचं सुशोभीकरण व वॉल कंपाऊंड कामाचं उद्घाटन आज महापौर प्रतिभाताई चौधरी व आयुक्त दगडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलं। या कामासाठी योगदान दिल्याने समितीचे सर्वच पदाधिकारी सदैव ऋणी राहील असे यावेळी सांगण्यात आले। संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीच्या वतीने
गेल्या 1 दशकापासून अविरत असा लढा सुरू होता. स्मारक समितीच्या वतीने धुळे शहरात व धुळे शहराच्या वैभवात भर घालणारा, तसेच युवकांना नेहमी प्रेरणा देणारा असा छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा धुळे शहरात उभा राहावा, यासाठी अविरत असे मेहनत घेऊन आमची वाटचाल सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेले योगदान नेहमी तरुणांना प्रेरणा देणारा स्थान राहणार आहे. स्मारक समितीच्या वतीने अटी आणि शर्ती याची पूर्तता केली आहे. प्रशासकीय परवानग्या सर्व घेतलेल्या आहे. येणाऱ्या काही दिवसातच धुळे शहरात छत्रपती संभाजी महाराजांचं लोकार्पणचं कार्य संपन्न होणार आहे. धुळे शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा हा प्रथम पुतळा असेल, परंतु मला सांगायला इथं अभिमान वाटेल की छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्रामध्ये हा पहिला एकमेव पुतळा असेल की जो 30 फुटी स्मारक इथे धुळे शहरात उभं राहत आहे. ही छत्रपती संभाजी महाराज की जय. बोला छत्रपती संभाजी महाराज की जय. आज छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या वतीने तसेच या स्मारकाला जे वाल कंपाऊंडचं सुशोभीकरणाचं जे काम आहे त्याचं भूमिपूजनाचा उद्घाटन माझ्या हस्ते आणि माननीय आयुक्त मॅडम तसेच आमच्या सभागृह नेता भारतीताई माळी ह्या प्रभागातील नगरसेविका पुष्पाताई बोरसे आणि छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी नाना कदम असतील, प्रदीप भाऊ जाधव असतील, दिनेश भाऊ असतील, उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, कमलाकर नाना या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. या ठिकाणी एकच सांगेल की खऱ्या अर्थाने हे स्मारकाचं जे काम आहे ते खूप लवकर व्हायला पाहिजे होतं, परंतु काम खूप गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेलं हे काम बरेच म्हणजे रखडलं. आणि मला सांगायला आज आनंद वाटेल की या गार्डनमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा असं पत्र सगळ्यात आधी महासभेमध्ये मी नगरसेविका असताना संजय भाऊ जाधव आणि मी दिलेलं होतं की या गार्डनमध्ये पूर्णाकृती. वन्यजीव सप्ताहानिमित्त व प्रदूषणमुक्त दिवाळी अभियान महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समिती धुळे मार्फत राज्यस्तरीय पर्यावरण ज्ञान व रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्याने काल धुळे जिल्हा परिषद येथे आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आयोजित या बक्षीस वितरण कार्यक्रमात राज्यस्तरीय पुरस्कार रा का मिश्रा विद्यामंदिर बहादरपूर तालुका पारोडा जिल्हा जळगाव येथील एकता 10वी अ तुकडीतील उर्जिता प्रवीण अहिराव हिला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं. तर जिजामाता कन्या विद्यालय धुळेतील एकता 8वी तुकडी क मधील साक्षी सुनील भारुडे हिला द्वितीय क्रमांकाचं बक्षीस व कमलाबाई शंकरलाल हायस्कूल धुळेतील एकता 8वी तुकडी ग मधील रितिका प्रवीण ढोले हिला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं. तसेच स्पर्धेच्या विभागीय पारितोषिकामध्ये RC पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर येथील एकता 6वी तुकडी अ मधील विद्यार्थिनी कीर्ती सागर पाटील हिचा प्रथम क्रमांक, तर माध्यमिक विद्यालय मोरदड तालुका धुळे येथील एकता 9वीतील वैष्णवी गोरख कोळी हिचा द्वितीय क्रमांक व सौ कमलाबाई दलाल प्राथमिक विद्यामंदिर धुळे येथील एकता 4थीतील पलक प्रदीप चौधरी हिचा तृतीय क्रमांक आल्याने त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी आणि शिक्षण आरोग्य सभापती मागरसिंग दादा, निसर्ग मित्र या परिवाराचे राज्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक DR बापू, मंचावर उपस्थित असलेले माजी कृषी आणि पशुसंवर्धन सभापती संग्राम बाबा, सोनवणे सर, पद्मोळ साहेब आणि ज्यांचा आवाज ऐकून आम्ही आजही टवटवीत आणि तरतरीत होतो असे सूत्रसंचालन करणारे बाबासाहेब संजयरावजी पाटील,
आणि उपस्थित असलेले सर्वच मान्यवर. खरं म्हणजे कार्यक्रम काय आहे, डी.आर. बापू आम्हाला बोलून या ठिकाणी आमंत्रित केलं, पण कार्यक्रमाची रूपरेषा इथं आल्यानंतर कळलं की पूर्ण राज्यामधनं ज्यांनी ज्यांनी रांगोळी स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा वलीकरण असेल, सामाजिक काम करण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या अशा उत्कृष्ट व्यक्तींना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना सामाजिक काम करताना, सामाजिक कार्य करताना या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं. खऱ्या अर्थानं आनंद आहे की निसर्ग वाढला पाहिजे, झाडं जगली पाहिजे, मोठी झाली पाहिजे. हे फक्त आपण दुसऱ्यालाच सांगतो, स्वतः ज्यावेळेस करतो त्यावेळेस मात्र कुठंतरी आपण अपूर्ण पडतो. आणि हा आपला निसर्ग मित्र परिवार खऱ्या अर्थानं आम्ही आता एक 4-5 वर्षापासून बऱ्याच कार्यक्रमांना संतोष साहेब असतील किंवा बापू साहेब असतील बोलवतात. आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला सरांनी सांगितलं की वक्ताही चांगला आहे, भाषण देणं फार सोपं असतं, पण एखादं झाड लावणं फार कठीण असतं. म्हणून आम्ही राजकीय भाषण देऊ शकतो, राजकीय सल्ला देऊ शकतो, पण या कामामध्ये आम्ही कुठेतरी अपूर्ण पडतो. पण एक बाजू तुमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते, तुमच्यासारखे सामाजिक काम करणारे व्यक्ती ज्यावेळेस करतात त्यावेळेस आम्हालाही मनापासून आनंद होतो की कोणीतरी आपला भाऊ, कोणीतरी आपली बहीण, कोणीतरी आपला सामाजिक काम करणारा व्यक्ती असे सार्वजनिक उपक्रम पुढे नेतो. आणि खऱ्या अर्थानं आम्हालाही थोडंसं समाधान वाटतं. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला बोलवून आमच्या हातून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सभापती साहेबांनी अजून एक कुसुंबाला पूर्वनियोजित कार्यक्रमात जाण्यासाठी सर्वांची माफी मागून सर्वांच्या वतीने ज्यांना ज्यांना आज या ठिकाणी बक्षीस देण्यात येणार आहे त्यांना सर्वांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या काळामध्ये आपल्या हातून अशाच चांगल्या कामांची या ठिकाणी नोंद होईल आणि पुन्हा कुठल्या तरी माध्यमात येऊन गेलं तुम्हाला बक्षीस देण्याचा त्यावेळेस पूर्ण वेळ आम्ही थांबता येईल अशी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आयोजकांनी बोलवलं. समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे आणि संघर्ष पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य सत्यशोधक हा चित्रपट नवीन वर्षात रिलीज होत आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. तसेच या चित्रपटाच्या टीमने नाशिक शहराला भेट दिली. आज समाजातील महिला वेगवेगळ्या उच्च पदांवर बेधडकपणे काम करतात. याचं सर्व श्रेय क्रांतीज्योती ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांनाच जातं. त्यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट 5 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटात ज्योतिरावांच्या भूमिकेत अभिनेते संदीप कुलकर्णी दिसतील, तर सावित्रीमाईंच्या भूमिकेत अभिनेत्री राजश्री देशपांडे दिसतील. या दोघांच्या हुबेहूब लुकमुळे प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडेंसह गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रवींद्र मखणी, अनिकेत केळकर, अमोल बावडेकर, सिद्धेश्वर झाडबुके ही कलाकार मंडळी या चित्रपटात दिसतील. नाशिक भेटीदरम्यान सत्यशोधक चित्रपटाच्या टीमने नाशिककरांशी खुला संवाद साधला. यावेळी अभिनेते संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक निलेश जळमकर, निर्माते आप्पा बोराटे, सहनिर्माते बाळासाहेब बांगर उपस्थित होते. समता फिल्म्स निर्मित अभिता फिल्म प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित दिग्दर्शित संकल्पना राहुल तायडे, वैशाख वाहुरवाग, सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे, आप्पा बोराटे, भीमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहुरवाग हे आहेत. तर सहनिर्माते राहुल वानखेडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे हे आहेत. शिवा बागुल आणि महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत. निर्मितीमध्ये निखिल पडघन, देवानंद मोहोड, मंगला वानखेडे, नीता गवई आणि डॉक्टर जगदीश वानखेडे यांचे मोलाचे योगदान आहे. विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. सत्यशोधक हा चित्रपट 5 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होतोय. सुनील गवळी, सहसंपादक, माता हिंगलाज वृत्तवाहिनी, धुळे. महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती यांच्या संकल्पनेतून
सकल सुतार समाज महाराष्ट्र राज्य व सहभागी संस्थांच्या वतीने आळंदी येथील फ्रूटवाले धर्मशाळा 332 प्रदक्षिणा रोड संतभूमी आळंदी येथे दिनांक 24 डिसेंबर 2023 रविवार रोजी राज्यस्तरीय सुतार समाज महामेळावा 2023चं आयोजन करण्यात आलं आहे। त्या पार्श्वभूमीवर धुळ्यात महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली। प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदयजी सामंत, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार बच्चू कडू, आमदार महेश दादा लांडगे, आमदार दिलीप मोहिते पाटील, लोकशाही मराठी न्यूजचे मुख्य संपादक कमलेश सुतार आदी मान्यवर पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार डॉक्टर संजय रायमुलकर हे असून या भव्य राज्यस्तरीय सुतार समाज महामेळावा 2023 मेळाव्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा तालुका स्तरावर समाज संस्थांच्या ठरावानुसार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या विचार सहभागातून विश्वकर्मीय समाजासाठी सामाजिक न्याय, शैक्षणिक स्तर व आर्थिक सक्षमीकरणासह समाज प्रबोधन आणि विविध समाजाभिमुख उपक्रम राबवण्यासाठीचा संकल्प या महामेळाव्यातून सार्थ होणार आहे। महाराष्ट्राच्या पावनभूमीत संत महापुरुषांच्या विचारांच्या प्रेरणेतून आणि स्वातंत्र्य लढ्यातील विश्वकर्मियांच्या क्रांतिकारी त्याग बलिदानाचा वारसा व वसा वाहत असलेल्या समाज चळवळीच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीचा आढावा व समाजापुढील आव्हाने, उपलब्ध दिशा, उहापोह सर्व सुतार समाज बांधवांच्या विचार सहभागातून या महामेळाव्यात मांडण्याचा उद्देश असून आज दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता धुळे शहरातील कोरकेनगर जवळ असलेल्या श्री विश्वकर्मा भवन या ठिकाणी बैठक घेण्यात आली। यावेळी या बैठकीप्रसंगी 16 सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धुळे शहराच्या वतीने दरवर्षाप्रमाणे समाज बांधवांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या जाहिरातींमार्फत या ठिकाणी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येत असते। त्यातून समाज बांधवांच्या संपर्क व्यवसायाची देखील माहिती होते। त्याचं प्रकाशन आज करण्यात आलं। या बैठकीतून दिनांक 24 डिसेंबर 2023च्या महामेळाव्यात मोठ्या संख्येने सुतार समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं। या बैठकीप्रसंगी दीपक शेलार, नरेश हिरे, कैलास देवरे, नितीन सर, दिनेश कुवर, दिनेश शार्दूल, विनायक चव्हाण, संतोष भाऊ, सुभाष वाडेकर, सोमनाथ वाघ, गुलाब सुतार, आबा देवरे, राजेंद्र मोरे, विलास सोनवणे, निलेश सूर्यवंशी, दीपक राज बागुल, कैलास शेलार, विलास मोरे, विजय शेलार, देवेंद्र शेलार, महेंद्र सोनवणे, सुनील सोनवणे, राजेंद्र सूर्यवंशी, राहुल वाडेकर, प्रवीण चव्हाण, राघवेंद्र वाडेकर, किशोर शेलार, हर्षल सोनवणे, किरण वाघ आदी सर्वच पदाधिकारी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते। या बैठकीप्रसंगी 16 सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री सुरेशजी वाघ, संतोषजी वाघ व त्यांच्या टीमने सालाबादप्रमाणे याही वर्षी 9 वर्षाचं अभिनंदन करण्याकरता नवीन कॅलेंडरची निर्मिती केलेली आहे। दरवर्षी शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ विश्वकर्मा जयंती उत्सव व 9 वर्षाच्या स्वागतासाठी नवीन कॅलेंडरची छपाई करून प्रत्येक समाजाच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असते। त्यांनी यावर्षी देखील 2024च्या स्वागतासाठी परत नवीन कॅलेंडर निर्मिती केलेली आहे। त्या कॅलेंडरमध्ये बहुतेक सर्व समाज बांधवांना जाहिरातीच्या स्वरूपातून निधी गोळा करून त्यातून त्याचा खर्च भागवलेला आहे आणि समाजाच्या घराघरापर्यंत हा कॅलेंडर पोहोचण्याचा आणि शुभेच्छा देण्याचा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे। मी दीपक शेलार, माजी नगरसेवक या कार्यक्रमात मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो। आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या सुतार समाज सेवा मंडळाचे सेक्रेटरी आदरणीय दिगंबर वाडेकर, शिवराय फाउंडेशन नरेशजी हिरे, धुळे ग्रामीण संस्थेचे कैलासजी मोरे, आमचे प्राध्यापक डॉक्टर नितीनजी कापडे सर, आमचे खजिनदार विजयजी शेलार, तक्रार निवारण समितीचे चेअरमन श्री राजेंद्रजी मोरे, शैक्षणिक मंडळाचे उपाध्यक्ष कैलासजी शेलार, तसेच कार्याध्यक्ष किशोरजी शेलार व मोहाडी येथील सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे देवेंद्रजी शेलार व त्यांचे सर्व कार्यकारी सदस्य या ठिकाणी भरभरून उपस्थित होते व तसेच या कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आमचे परमस्नेही दिनेशजी शार्दूल, माजी नगरसेवक हे देखील उपस्थित होते। त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो व कार्यक्रम संपला इथे जाहीर तसेच महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समन्वय समितीने 24 डिसेंबर 2023 रोजी
आळंदी येथे महामेळावा आयोजित केला आहे. त्या मेळाव्यासाठी समाजातील तळागाळातील समाज बांधवांनी उपस्थित राहून आपलं शक्ती प्रदर्शन करावं असं मी समाज बांधवांना समाजातर्फे आव्हान करतो. या आव्हानाकरता विश्वकर्मा संस्था जुने धुळे, सुधार समाज सेवा मंडळ धुळे, विश्वकर्मा फाउंडेशन धुळे, धुळे सुधार समाज शिक्षण सांस्कृतिक मंडळ धुळे या संस्थांचे अध्यक्ष व कार्यकारीने संपूर्ण समाजाला आवाहन केलं आहे. त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे व आपली जास्तीत जास्त संख्या त्या ठिकाणी दाखवावी असे मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. सर, आज धुळे जिल्ह्यातील सर्व विश्वकर्मीय बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आलेले आहेत. त्याचं प्रयोजन असं की येत्या 24 डिसेंबर रोजी रविवारी श्री क्षेत्र आळंदी पुणे या ठिकाणी एक राज्यस्तरीय सुतार समाजाचा महामेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसंच आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहेत. आणि या महामेळाव्यामध्ये सुतार समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्यांचं निवेदन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. आमच्या सुतार समाजाचे माननीय आमदार डॉक्टर संजय रायमुलकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. माननीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब हे सुद्धा या महामेळाव्यात उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी अधिकाधिक समाज बांधवांनी उपस्थिती त्या ठिकाणी देण्यासंदर्भात आणि त्याचं नियोजन करण्यासाठी आज या ठिकाणी ही मीटिंग घेण्यात आली. आणि यासाठी प्रामुख्याने समन्वय समितीचे प्रमुख आपल्या नाशिक विभागाचे समन्वयक माननीय आदरणीय PG भाऊ सुतार तसंच आमचे दुसरे समन्वयक माननीय दीपकजी शेलार, तदनंतर विश्वकर्मा संस्थेचे अध्यक्ष माननीय नरेशजी हिरे, धुळे जिल्हा ग्रामीण आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय कैलासजी देवरे, तदनंतर अन्य विश्वकर्मा फाउंडेशनचे उपाध्यक्ष माननीय दिनेश भैया कुवर, तदनंतर आणि माननीय दिगंबरजी वाडेकर, तदनंतर आमचे समाजाचे माजी नगरसेवक माननीय गुटूभाऊ शार्दूल, तदनंतर समाजातले सर्व प्रतिष्ठित या ठिकाणी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी झाले होते. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी याचं नियोजन करण्यासंदर्भात या ठिकाणी मीटिंग संपन्न झाली. आणि नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. याचं सगळं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. धन्यवाद. मुंबई सेंट्रल ते भुसावळ विशेष ट्रेन ही विरारला थांबावी या मागणीसाठी खानदेश मित्रमंडळ व खानदेश वासियांकडून केंद्र राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला जात होता. या पत्रव्यवहाराची दखल घेत मंत्री दानवे यांनी सदर ट्रेनला विरार येथे थांबा देण्याचे मंजूर केले. या पार्श्वभूमीवर विरार वासियांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बातमी क्रमांक 8. त्या मागणीला 15 तारखेपासून पूर्णविराम मिळाला. विरारपासून ते नंदुरबारपर्यंत जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी फार उपयोगी अशी ही ट्रेन आहे. या ट्रेनला कायमस्वरूपी सुरळीत करण्यात आलेली आहे. आठवड्यात 3 वार ही रेल्वे धावणार आहे. मुंबईपासून ते भुसावळपर्यंत रविवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी ही ट्रेन नियोजित केलेल्या वेळेनुसार धावेल. मुंबई सेंट्रलपासून रात्री 11:55 सुटेल आणि बोरिवलीला रात्री 12:40 पोहोचेल. विरारला 1:15 पोहोचेल. प्लॅटफॉर्म नंबर 4 वरून ही ट्रेन सुटेल. प्रयत्नशील माजी नगरसेविका सुरेखा कुरकुर, बाळू पाटील, कैलास पाटील, बापू महाराज यांनी यासाठी प्रयत्न केले. योगेश साबळे, सहसंपादक, माता हिंगलाज वृत्तवाहिनी, विरार. खरं तर खानदेश मित्र मंडळासाठी ही खूप आनंदाची बाब आहे की विरारला आज थांबा मिळतोय. मुंबई सेंट्रलहून भुसावळपर्यंत सुटणाऱ्या या गाडीला. तर यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामध्ये बापू आहेत, आमच्या खानदेश मित्र मंडळाचे सर्व मंडळ आहेत. सर्वांनी लेटर दिलं होतं आणि या सर्वांच्या प्रयत्नाने आज ही विरारला थांबा देत आहे. जेव्हा ग्रुपवर आम्ही ही बातमी टाकली तेव्हा सर्वांनी इतकं आनंदाने स्वागत केलेलं आहे. आणि या ठिकाणी आता विरारला थांबा आहे त्या गाडीचं स्वागत करण्यासाठी आम्ही बरेच खानदेशवासी या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. तर आम्हाला खूप आनंद झाला आहे की या गाडीला विरारला थांबा मिळाला म्हणून. आज आमच्या
आज जो आपला भुसावळ मुंबई सेंट्रल टू भुसावळ जी बस ट्रेन चालू झाली आहे, तिला चालू होऊन आज 2 वर्ष होत आले, पण आजपर्यंत त्याचा पाठपुरावा कोणी नाही केला होता. पण आमच्या विरार वसईचे जे स्थानिक आमचं मंडळ आहे, खानदेश मित्रमंडळ, त्यांनी सतत पाठपुरावा केला आणि आपल्या रेल्वे मंत्रालयाशी सदर संपर्क साधून आणि त्यांना मेल पाठवून, तसेच आमचे रेल्वे कर्मचारी बापू महाजन यांचं पण खूप मोठं योगदान आहे. त्यांनी वेळोवेळी आम्हाला कसं पाठपुरावा करायचं, कुठलं पत्र द्यायचं आणि कसे ईमेल करायचे, त्यांनी ते पोच पूर्ण मुंबई सेंट्रलच्या ऑफिसपासून, झोनल ऑफिसपासून DR ऑफिसला पोहोचवणं आणि तिथून सेंट्रल मुंबई वरून ते दिल्ली रेल्वे बोर्डपर्यंत पोहोचवणं, हे पूर्ण काम आमच्या खानदेश मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी वेळोवेळी मीटिंगमध्ये आम्ही पण हा प्रश्न उपस्थित केला की सर्वात जास्त संख्या खानदेशी लोकांची वसई विरारमध्ये असून याला जेणेकरून आपल्याला विरारला थांबा भेटलाच पाहिजे. आणि विरार हे खूप मोठं जंक्शन आहे, सर्वांसाठी हे खूप उपयोगाचं होईल. कारण ती फक्त बोरिवली थांबायची, इथून उलटा प्रवास करून बोरिवलीला जाणं प्रत्येकाला. प्रशांत उर्फ सनी प्रकाश साळवे खून प्रकरणातील 4 आरोपींना धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, तर एका आरोपीला 3.5 वर्षाचा कारावास सुनावलाय. तसेच अन्य पुराव्याअभावी निर्दोष सुटले आहेत. धुळे शहरातील चंदननगरातील रहिवासी सनी साळवे व त्याचा मित्र सुमेध सूर्यवंशी यांच्यावर दिनांक 18 एप्रिल 2018 रोजी खुनी हल्ला करण्यात आला होता. मोटरसायकलचा कट लागला म्हणून त्यांना जितू फुलपगारे याने साथीदारांसह अडवत त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी सनी साळवे याला चाकू गुप्तीने भोसकल्याने तो दगावला, तर त्याचा मित्र व भाऊ देखील या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले होते. या घटनेनंतर देवपूर पोलिसात जितू फुलपगारे, दीपक फुलपगारे, मयूर उर्फ गुड्ड्या फुलपगारे, वैभव गवळे, दादा फुलपगारे, गोपाल चौधरी, भैया बाविस्कर, सनी सानप यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 302, 307, 323, 141, 147, 148, 149 ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सनी साळवे खून खटला धुळे जिल्हा न्यायालयात सुरू होता. न्यायालयाने सर्व साक्षी, महत्त्वाचे पुरावे तपासून आज निकाल दिला. यामध्ये तत्कालीन DYSP सचिन हिरे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच फिर्यादी सागर साळवे, प्रत्यक्ष साक्षीदार सुमेध सूर्यवंशी, सौरभ साळवे यांच्या साक्षी दिशादर्शक ठरल्या. त्यानुसार जिल्हा न्यायालय क्रमांक 5चे न्यायमूर्ती DM आहेर यांनी या खटल्याचा निकाल सुनावला. यात मुख्य आरोपी जितू फुलपगारे, दीपक फुलपगारे, मयूर उर्फ गुड्ड्या फुलपगारे, वैभव गवळे यांना भारतीय दंडविधान कलम 302, 307, 323, 147, 148, 149 व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात दोषी ठरवले. या चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. शिवाय 10,000चा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आणखी 1 वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली. तर आरोपी दादा फुलपगारे हा खून व खुनाचा प्रयत्न कलमातून निर्दोष सुटला. मात्र त्याला इतर कलमान्वये शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे त्याला आणखी 3.5 वर्ष कारावास भोगावा लागणार आहे. तसेच 10,000चा दंड व दंड न भरल्यास आणखी 3 महिन्याची शिक्षा भोगावी लागेल. सनी साळवे खटल्याकडे अवघ्या धुळे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. हा खटला जिंकण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट श्यामकांत पाटील, ॲडव्होकेट CD सोनार, ॲडव्होकेट निलेश दुसाणे, ॲडव्होकेट विशाल साळवे, ॲडव्होकेट उमाकांत घोडराज आदी वकील विशेष मेहनत घेत होते. वकिलांच्या एकत्रित मेहनतीमुळे सनी साळवेला न्याय मिळाल्याची जनभावना दलित समाजातून उमटली. सनी साळवे खून खटल्यातील आरोपींना शिक्षा झाल्यानंतर सनीचे आईवडील, भाऊ बहीण हे जिल्हा न्यायालयापासून शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ पोहोचले. त्यांनी महामानवाला अभिवादन केले. तसेच डॉक्टर बाबासाहेब लिखित संविधानावर आमचा पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया सनी साळवे यांच्या बहिणीने दिली. साधारणतः घटना कधी घडली होती, काय नेमकं ही घटना होती? घटना दिनांक 18/4/2018 रोजी देवपूरमध्ये घडली होती. देवपूरच्या वाडीबोकर रोडवर सायंकाळी ही घटना घडली होती. 16 वर्षाचा शालेय विद्यार्थी होता सनी साळवे आणि त्याच्यासोबत असणारे सुमेध सूर्यवंशी, सागर साळवे यांना बेदमपणे मारहाण करण्यात आली होती आणि त्या मारहाणीत सनीचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता. आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांना ट्रीटमेंटसाठी सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं
त्या ठिकाणी आरोपींनी येऊन पुन्हा तिथल्या जे काही जखमी होते त्यांना मारहाणीचा प्रयत्न केला आणि बेदमपणे दहशत करण्याचा प्रयत्न केला. शहरातली अत्यंत घाणेरडी घटना त्या 2018मध्ये घडली होती, ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याचा खून होतोय आणि त्याचा खून झाल्यानंतर त्याला ज्यावेळेस सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं त्या ठिकाणी देखील त्याला मारण्याचा प्रयत्न झाला. अशा पद्धतीने नृशंस हत्याकांड त्या ठिकाणी घडलं होतं आणि त्या हत्याकांडानंतर आजतागायत आरोपी हे तुरुंगात होते. या ठिकाणी आमची भूमिका अशी होती, शहरातलं वातावरण हे जे काही प्रदूषित झालं आहे, गुंडांच्या गर्दीने भरलेलं आहे, ते कुठेतरी कमी झालं पाहिजे, म्हणून आम्ही ही केस जीवतोड पद्धतीने चालवण्यात आलेली आहे. या ठिकाणी जी काही आज निकाल लागलेला आहे, आज निकालामध्ये डबल लाईफ आरोपींना देण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी निकाल आज न्यायालयाने घोषित करण्यात आलेला आहे. आरोपींना या ठिकाणी न्यायालयाने निर्दोष दोषी धरलेला आहे आणि त्यांना लाईफ इम्प्रिझनमेंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. एकूण किती आरोपी याच्यामध्ये होते आणि ते कुठल्या रहिवासी होते आणि किती वयाचे होते? जो सनी साळवे हा मयत झाला त्यावेळेस त्याचं वय केवळ आणि केवळ 16 वर्षाचं होतं. 16 वर्षाच्या मुलाला ज्यांनी मारलं त्यांचं वय त्यावेळेस जवळपास 35-40च्या आसपास होतं. अशा पद्धतीचं त्याचं वय होतं आणि आरोपी हे देखील धुळ्यातलेच राहणारे होते आणि सनी साळवे देखील धुळ्यातलाच राहणारा होता. जवळपास आज 6 वर्ष होण्यात आली, आरोपींना जामीन मिळालेला नव्हता, आरोपी तुरुंगात होते. या ठिकाणी एकूण 4 आरोपींना डबल लाईफ या ठिकाणी लागलेली आहे. न्यायालयाने त्यांना डबल लाईफ या ठिकाणी दिलेली आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. वाढीव घरपट्टी विरोधात आज धुळे मनपावर जन आक्रोश मोर्चा. धुळ्यातील संभाजी गार्डनच्या सुशोभीकरणास महापौर आयुक्तांचे मोठे योगदान, संभाजीराजे पूर्णाकृती समितीचे प्रतिपादन. निसर्ग मित्र समिती धुळे मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा धुळे जिल्हा परिषदेत सत्कार. सत्यशोधक चित्रपट 5 जानेवारी पासून होतोय रिलीज. आळंदी येथे होणाऱ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात बैठक संपन्न. सुखरूप रेल्वे प्रवासामुळे विरारकरांकडून आनंदोत्सव. धुळ्यातील शालेय विद्यार्थी सनी साळवे खून प्रकरणातील चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.